इच्छापूर्तीसह लाभाची प्राप्ती, परिश्रमातून घ्यावी थोडी विश्रांती। आयुष्यात कधीतरी वाईट दिवसांचा सामना केल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही। ही बाब मेष राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी। हा महिना विशेषतः तरुणांसाठी प्रेरणादायक व कर्तृत्वाची दिशा दाखवणारा आहे। म्हणून मागील काळात तुम्ही जो काही त्रास सहन केला असेल त्यातून आता प्रगती होण्याची संधी तुमच्यासाठी निर्माण होणार आहे। म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा। नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण नोव्हेंबर 2024 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत। त्यामध्ये आज आपण मेष राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत। विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत। सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका। अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो। त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल। व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की हा महिना विशेषतः तरुणांसाठी मोठा प्रेरणादायी राहणार आहे। या महिन्यातच सुरुवातीला तुमच्यासाठी प्रेरणेने नोकरीच्या नवीन संधीने होईल, ज्यामुळे एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल। व्यक्ती जेव्हा स्वतः सकारात्मक असली की निश्चितच प्रगती होते। नोव्हेंबर महिन्याची ग्रहस्थिती पाहिली असता मेष जातकांना अनेक ग्रह सहकार्य करणार आहेत। मात्र तुमचे राशी स्वामी मंगळदेव चतुर्थ स्थानात विराजमान आहे। ज्योतिष नियमानुसार मंगळदेवांना पत्रिकेतील चतुर्थ स्थान अजिबात मानवत नाही। निवांत राहणं, घरात आराम करणं हे विषय तुम्हाला जमत नाही, तरीसुद्धा त्यातून वास्तुयोग निर्माण होणं, राजकीय संधी मिळणं असे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील। तुमच्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीत इथे एक विभाग असाही येतो की एकीकडे राजकीय संधी मिळणं आणि दुसरीकडे तुमच्याशी राजकारण केलं जाणं असे दोन्ही विभाग तुमच्या बाबतीत घडून येणार आहेत। म्हणून त्या दृष्टीने स्वतःची योग्य ती काळजी घ्या। दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत। शुक्रदेव या काळात तुमच्या अष्टम स्थानातून प्रवास करीत आहे। मात्र 7 नोव्हेंबर रोजी ते तुमच्या भाग्यस्थानात जातील आणि तेथून तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक ग्रहस्थिती निर्माण होईल। धनाच्या विविध संधी निर्माण होतील। विशेषतः धनेश आणि लाभेश यांच्यात लाभयोग निर्माण होत असल्यामुळे धनप्राप्ती होणं, धनामध्ये बचत घडून येणं हा विषय देखील इथे दिसून येत आहे। कुटुंबात एखादा कार्यक्रम घडून येणं, तुमच्या घरी पाहुण्यांचं आगमन होणं किंवा तुम्ही त्यांच्या घरी जाणं असे विविध विषय इथे येतात। अनेक लोक तुमच्याकडे सल्ला मार्गदर्शन घ्यायला येतील। थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल। म्हणून या काळाचा सदुपयोग करा। पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत। बुधदेव या काळात तुमच्या अष्टम स्थानात विराजमान आहे, ज्यामुळे तुमच्या परिश्रमात अडथळे अडचणी निर्माण होतील। त्यातल्या त्यात तुमचे राशी स्वामी चतुर्थ स्थानात विराजमान आहे। ते स्थान त्यांना अजिबात मानवत नाही। म्हणजे परिश्रम, अडथळे, संघर्ष या सर्वातून वाटचाल करीत तुम्ही कार्य करणार आहात, तेच तुमच्यासाठी लाभदायक राहील। वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता जसं मी आधीही सांगितलं की तुमच्या चतुर्थ स्थानात राशी स्वामी मंगळदेव विराजमान आहेत। ते ग्रहांचे सेनापती आहेत। ते सतत अग्रेसिव्ह असतात, ज्यामुळे पत्रिकेतील चतुर्थ स्थान त्यांना आराम म्हणून किंवा सुख म्हणून मानवत नसलं तरी इथे तुमच्यासाठी उत्तम वास्तुयोग निर्माण होतात। विशेषतः राशी स्वामी आणि गुरुदेव यांच्यात लाभयोग घडून येत असल्यामुळे त्याचे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील। मात्र आई संदर्भात एखाद्या विषयाची काळजी तुमच्या मनात निर्माण होऊ शकते, किंबहुना थोडासा विसंवाद देखील होऊ शकतो।
त्यामुळे योग्य ती काळजी घेणं तुमच्यासाठी गरजेचं आहे, ही बाब लक्षात घ्या. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा महिना अत्यंत सकारात्मक म्हणता येईल. घेतलेल्या शिक्षणाच्या व्यावसायिक आणि करिअरमध्ये, नोकरीमध्ये लाभ होताना दिसून येत आहे. मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा यशाचा कालखंड आहे. याशिवाय प्रेम विवाह, आयोजित विवाहाचे योग तुमच्यासाठी जुळून येतील. विवाह जुळून येण्यासाठी हा काळ अत्यंत उत्तम आहे. तुम्हाला अपेक्षित असलेला व अत्यंत शिस्तबद्ध असा जोडीदार तुमच्या आयुष्यात येऊ शकतो, म्हणून त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करावे. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता आपल्या आरोग्याची थोडी काळजी घेण्याचा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. कारण सर्दी, खोकला, ताप यासारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे योग्य पद्धतीने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं, योग्य आहार विहार करणं तुमच्यासाठी आवश्यक राहील. ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल. मात्र या काळात कर्ज न घेणं तुमच्यासाठी अधिक लाभदायक आहे. हितशत्रू कारवाया करतील आणि अपयशी देखील होतील, म्हणून त्यांचा अधिक विचार करू नका. कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल तर पुढची तारीख मिळवण्यासाठी प्रयत्न करावा, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे मेष जातक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी महिन्याचा पूर्वार्ध अत्यंत उत्तम म्हणता येईल. अनपेक्षितपणे एखादी नोकरी प्राप्त होणं, असलेल्या नोकरीमध्ये स्थैर्य प्राप्त होणं, कार्यस्थळी चांगलं काम करून दाखवणं असे अनेक सकारात्मक प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील. तसंच व्यावसायिक जातकांसाठी देखील काळ प्रगतीचा म्हणता येईल. मागील काळात तुम्ही प्रचंड परिश्रम केले त्याची फळं आता तुम्हाला दिसायला लागतील. थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा महिना तुमच्यासाठी लाभदायक राहील. या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी भरलेला आहे. त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्य अधिपती गुरुदेव धनस्थानात विराजमान आहे. तेथून त्यांनी तुमच्यासाठी अर्थत्रिकोण पूर्ण केला आहे. त्यामुळे हा तुमच्यासाठी अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल. याशिवाय लाभेश लाभस्थानात असणं हा देखील एक मोठा शुभसंकेत म्हणता येईल. तसंच तुमचे राशी स्वामी चतुर्थ या केंद्रस्थानात विराजमान आहे, ज्यामुळे केंद्रस्थानांचं बळ वाढलेलं आहे. मात्र मंगळदेव कर्क राशीत नीचीचे होत असल्यामुळे तुम्हाला ते सुखस्थान मानवत नाही. परिश्रम तुम्हाला अधिक मानवतात, म्हणून कधीतरी विश्रांतीचा देखील आनंद घ्यावा, जेणेकरून हा काळ तुमच्यासाठी अधिक सकारात्मक जाईल. थोडक्यात असे अनेक शुभसंकेत तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे. त्यापासून शुभ परिणाम प्राप्त होणार आहे. या काळाचा सदुपयोग करावा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा महिना उत्तम म्हणता येईल. कारण तुमचे राशीस्वामी मंगळदेव चतुर्थ स्थानात बसून कर्मस्थानावर दृष्टी टाकत आहे, ज्यामुळे या काळात तुमचे कर्म उत्तम राहतील. विशेषतः कर्मस्थान आणि कर्मेश या दोघांवर राशीस्वामीची दृष्टी आहे. त्यामुळे योग्य नियोजनबद्ध कर्म तुम्ही कराल. कदाचित या महिन्यात तुम्ही अगोदर नियोजन कराल, योग्य पद्धतीने कामाची आखणी कराल, त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात कराल आणि त्याचा दीर्घकालीन लाभ प्राप्त होईल. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी महिना मोठा लाभदायक म्हणता येईल. कारण तुमचे लाभेश शनिदेव लाभस्थानात विराजमान आहे, जी अत्यंत लाभदायक स्थिती म्हटली पाहिजे. विशेषतः मागील काळात वक्री असलेले शनिदेव या महिन्यात मार्गी होणार असल्यामुळे त्याचे सकारात्मक प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील. लाभस्थानातील शनिदेव दीर्घकालीन लाभ प्रदान करतात. मागील काळात त्यांनी तुम्हाला लाभ दिलेला आहे. हा महिना देखील त्या दृष्टीने सकारात्मक राहील. लाभस्थानातील शनिदेव तुमची इच्छापूर्ती घडवून आणतात. विशेषतः आता जेव्हा त्यांच्यावर राशीस्वामीची दृष्टी आहे, तर तुम्ही मनात जी काही इच्छा धराल तिची पूर्ती होण्याची घटना इथे निर्माण होते. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता मेष जातक या काळात अनेक प्रकारचे खर्च करतील. प्रवासावर, शिक्षणावर तुम्ही विशेष खर्च करणार आहात.
महत्त्वाची बाब म्हणजे त्यासाठी पैशांची व्यवस्था देखील होत राहील. खर्च होईल, परंतु पैशांची योग्य ती तजवीज होणार असल्यामुळे त्या गोष्टीचा फारसा तणाव जाणवणार नाही. काही खर्च आरोग्यावर होताना दिसत आहे, म्हणून अगोदरच आरोग्याची योग्य ती काळजी घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं. त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात मेष जातकांसाठी 7, 15 आणि 24 हे दिवस शुभ आहे, म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करा. तर 4, 13 आणि 22 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल, म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची, स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या. उपायांच्या दृष्टीने ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार नोव्हेंबर महिन्याचा विचार केला असता मेष जातकांना उपाय सुचवण्यात येत आहे की तुम्ही 21 मंगळवार सलग हनुमानाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या. हनुमानाला बुंदीचे लाडू, चणे, गूळ या गोष्टींचा प्रसाद चढवावा आणि नंतर ते माकडांना खाऊ घालावे. या उपायामुळे तुमच्यावरील आर्थिक संकट दूर होऊ शकेल, म्हणून हा उपाय नक्की करा. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी नोव्हेंबर 2024 कसा राहील हे सांगण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचा अनुभव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.